एनडीएस स्टुडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राइब करा. त्यामध्ये त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या साक्षीप्रमाणे जेव्हा गेटवर आला तेव्हा तुम्ही काय बघितलं? लगेच त्याच्या पाठीमागे मी आलो कामावर. गेटवर जाऊन बघितलं घरी झालेले आणि लोक पण बोलत होते. तर पुढे जाऊन बघितलं तर कुठल्या एका माणसाला गळ्यावर वार करून त्याला रक्त येत होतं. पॉइंट ऑफ व्ह्यू मिळवा. साक्षीदाराने दिलेल्या साक्षीप्रमाणे साक्षीदाराने आरोपीला रक्तानं माखलेले हात आपल्या घराजवळ धोकाला बघितलेला आहे आणि तिथून गेटवर येईपर्यंत म्हणजे ज्याला की जास्त वेळ लागणार नाही आहे. बाहेर बघितलं असताना त्यांना मृतदेह आढळणार. कोणाला फोन आला? मला माहिती आहे नाही तो फोन वगैरे आला नाही. हो चुकून लागलं सर. 500 रुपये कमी करा. तात्पुरती समजून सोडून द्या. हो साहेब, लय होते तर 500 रुपये 1000 रुपये कमी करा आणि समज द्या. आशिष शिंदे My lord, seeking permission for cross examination of Narayan. Permission granted. तुमचं नाव माझं नाव नागनाथ कृष्ण सरोज ओळखते सर. तुमचा नक्की व्यवसाय काय आहे? तुम्ही घटनेच्या दिवशी जेवायला घरी किती वाजता गेला होता? जेवायला 1 वाजता मी सुट्टी करतोय त्या टायमिंगप्रमाणे गेले. आणि तुम्ही तुम्ही घरातून बाहेर किती वाजता पडला? साहेब जेवून पावडर मला बाहेर पडला. तुम्ही तुमच्या जबाब सांगितल्याप्रमाणे कपिल जाधव याच्या हाताला रक्त लागलं, पण ते रक्तच होतं का हे तुम्ही सिद्ध करू शकता का? किंवा ते लाल रंगाचं काही दुसरं लागलं होतं? लाल रंगाचं दुसरं असं काही तर कलरचं पण काय काम नसते आमच्याकडे. जवळच गेला पण त्यामुळे हाताला जास्त रक्त लागलं, रक्त होतं. हे म्हणजे त्या दिवशी लाल रंगाचे काहीतरी पदार्थ त्याच्या हातात लागला होता. हे स्पष्ट सांगता येणार नाही की तो लाल रंगाचा द्रव हा रक्तच असेल. ज्या वेळेस तो हात धुवायला तुमच्या घराच्या बाहेरची टाकी होती तिथं आला होता, तुम्ही त्याला काही विचारलं नाही? काय विचारलं त्याला? एखाद्याला कापड घालायचं त्याला विचारलं ते काय ऐकणार नाही. फोन केला काही सांगायच्यातच धावलं. तो ज्या वेळेला पळत आला हात धुत होता त्यावेळेला तुम्ही त्याकडे काही शस्त्र वगैरे पाहिलं होतं का हातात? हातात काय दिसलं नाही त्याला. कोणतंही शस्त्र हातामध्ये पाहिलं नाही. तुम्ही नक्की खून होताना बघितलंय का आपल्या डोळ्याने? खून होताना बघितलं नाही. हे म्हणजे आहे की मी प्रत्यक्षात खून होताना किंवा हत्या करताना पाहिलं नाही. या घटनेबद्दल नक्की तुम्हाला किती वाजता कळलं? पाहुण्याला तो कारणाच्या पाठीमागं हातून पळाला येत ना किती वाजता कळलं? 2-2:15 वाजता सर. 6:00 दरम्यान भारत चालताना मी पाहिलं. आपल्याला याच्यावरून असं कळते की यांनी काही बघितलेलं नाही आहे कोण होताना म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी नुसतं हात धुताना बघितलं, त्यांना नक्की लागलेलं काय हाताला ते सुद्धा माहिती नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे काय हत्यार सुद्धा त्यांनी बघितलं नाही. That's all.
ही माझी खरी माहिती. त्या दिवशी कोणतीही घटना जिथं एखादी व्यक्ती सत्याने सत्य करताना यांनी पाहिलेला आहे. महेश कांबळे सरकारी वकील. महेश कांबळे सरकारी वकील. आदरणीय न्यायाधीश महोदय, सदरच्या खटल्यातील साक्षीदार क्रमांक 6 अजित लोखंडे यांचा जमा देण्यासाठी त्यांना कोर्टात मला परमिशन द्यायची. अजित लोखंडे. अजित लोखंडे. आपलं नाव सांगा. अजित. तेव्हा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपले नाव सांगा. अजित राहुल लोखंडे. आपण राहता कुठे? नंदीवली वसाहत हातकणंगले. वय काय असेल? वय वर्ष 27. कामाचे स्वरूप काय असेल? खाजगी नोकरी. व्यवसाय खाजगी नोकरी. मयत जे रामचंद्र खिलारे त्यांना तुम्ही ओळखता का? हो ओळखतो. मयत रामचंद्र खिलारे यांना मी ओळखतो. ज्या दिवशी गुन्हा झाला दिनांक 3/4/2003 या रोजी तुम्ही आरोपीसमोर होता का? हो होतो. घटनेच्या दिवशी मी तिथे उपस्थित होतो. किती वाजेपर्यंत होता तुम्ही? दुपारी 3 वाजेपर्यंत होतो. आणखी वाजेपर्यंत तिथे होतो. प्रत्यक्ष त्या घटनेविषयी काय झाले असेल? सकाळी 10:30 वाजता मला रामचंद्र खिलारे यांचा फोन आला होता. 5 माळ येथे तुम्ही या. त्याच्यानंतर मी तिथे गेलो असता त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र हा मंजुनाथ हा होता. त्यानंतर त्यांनी सांगितले की इथून पुढे मंजुनाथ हा आपल्याकडून काम करेल. पण मी बरं म्हणतो. आमच्यासोबत काम करेल. त्याच्यानंतर मी मंजुनाथ व रामचंद्र खिलारे यांना मंजुनाथ याच्या घरी सोडायला घेऊन गेलो. मंजुनाथला घरी सोडण्याची तयारी केली जाते. पण तेथे ज्यावेळी मंजुनाथ यांच्या घरी सोडल्यानंतर मंजुनाथ व त्यांच्या पत्नीचं भांडण लागलं होतं. तिथे गेल्यानंतर मंजुनाथ व त्यांच्या पत्नीची किरकोळ वादावादी चालू होती. आणि ही वादावादी सुरू असताना तिथे कपिल जाधव आला व त्यांच्यामध्ये रामचंद्र खिलारे व कपिल जाधव यांच्यामध्ये त्यांचे भांडण सोडताना किरकोळ वाद झाला. शेवटची वादविवाद मिटवताना कपिल जाधव व रामचंद्र खिलारे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक घडून आली. आणि त्या वादाचं थोडं किरकोळ मारामारीमध्ये परिवर्तन झालं. त्यानंतर त्या शाब्दिक चकमकीत त्यांच्यामध्ये मारामारीमध्ये परिवर्तन झालं. हे बघा, भांडणात आरोपी कपिल बजरंग जाधव आणि महेश रामचंद्र खिलारी यांना काही धमकी दिली होती का आरोपीने? हो, शिवीगाळ आणि त्यानंतर वाद झाला. त्याच्यानंतर आरोपीने त्यांना मी तुला बघून घेईन अशी धमकी पण दिली होती. पॉईंट ऑफ नोटेड केलं. मी पुन्हा बघून घेईन अशा पद्धतीची धमकी तेव्हा रामचंद्र खिलारेला कपिल जाधव यांनी दिली. राहुल पाटील. वकील राहुल पाटील. आदरणीय न्यायाधीश महोदय, आजचे साक्षीदार अजित लोखंडे यांच्या उलट तपास घेण्याची मला परवानगी. आपलं नाव सांगा. अजित राहुल लोखंडे. वय वय वर्ष 27. आपल्या आणि मयत रामचंद्र खिलारे गेल्या 1 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत आहे. तुमची दोघांची एकदम चांगली माहिती. हो, चांगली माहिती होती. गुन्ह्याच्या दिवशी 3/4/2023 तुम्ही त्यांना किती म्हणजे काय 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 केलं तरी किती भेटलं? सकाळी 10:30 वाजता मला रामचंद्र खिलारेंचा फोन आला होता. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यावर मंजुनाथ आहे, पुढे आपल्याला काम करेल. तुम्हाला रामचंद्र खिलारेच्या फुलाची बातमी कधी समजली? मी त्यावेळी माझ्या खाजगी कामाने मी ती इचलकरंजीला गेलो असता मला माझ्या मित्राचा फोन आला होता. त्यावेळी मला ती बातमी समजली. 2-4 कोण कोणाला आला सांगू शकता तुम्ही? नाही सर, नक्की सांगू शकतो. म्हणजे तुम्ही वेळ सांगू शकता ना? कोण कोणाला ते मित्राला दाखवलं नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही एक सांगितलेलं आहे की
संध्याकाळी मला 5 वाजता लोकांच्याकडून समजले की तुमचा मित्र रामचंद्र खिलारे आता समजा लोक म्हणजे पण ते सांगू शकता तुम्ही कोणाला सांगू शकता त्यांच्या रामचंद्र खिलारे आणि मंजुनाथचे रामचंद्र खिलारे आणि कपिल जाधव घरात किरकोळ मारामारी तुम्ही आता सांगितलं की त्याने तुम्हाला त्यांना जे बघून घेण्याचं पण तुम्ही जे स्टेटमेंट दिले त्याच्यामध्ये तुम्ही लिहिले की मी दोघं जर आत असताना मी बाहेर थांबलो तर आज त्या दोघांचा वाद झाला मग दोघांचा म्हणजे कोणाचा वाद सुरू झाला असं सांगू शकतो कोणी वाद सुरू झाला हे सांगू शकतो मग त्याने धमकी दिली आहे तुम्ही सांगू शकता की त्याने धमकी दिली त्या दोघांच्या मध्ये भांडण झालं तर मी भांडण तुम्ही बाहेर होता ना आम्ही विचारलेलं होतं तुम्ही बाहेर होता त्यांचा वाद आज झाला मग धमकी दिली वाद आज सुरू झाला होता पण त्याच्यानंतर आवाज आहे तुम्ही भांडण सोडण्यासाठी आज दिली धमकी त्याच्यानंतर दिली हो तुम्ही नंतर भांडणाच्या नंतर दिले जसं तुम्ही सांगितलं ना भांडणानंतर धमकी दिली नाही हो किंवा नाही मला हो किंवा नाही हो भांडणानंतर धमकी दिलेली आहे असं ते सांगतात म्हणजे भांडणामध्ये चालू मध्ये धमकी दिलेली नाही हे म्हणजे खरे आहे की वादविवाद दरम्यान धमकीचा शब्द आला नसून वादविवाद संपल्यानंतर मी तुला बघून येतो ही धमकी देण्यात आली त्याच्यानंतर तुम्ही सांगितले की मयत इस्माचा भाऊ तेजस यांनी सांगितले की मी घरी जाताना कपिल जाधवने रामचंद्र गाडीवर जाताना घरी त्यांना म्हणजे थांबले हो बरोबर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कपिल जाधवने रामचंद्र खिलारीला गाडीवर घेतले युनायटेड थर्माकोलच्या गेट समोर नेऊन मारलं मग ते त्यांना निर्देशाकडे नेऊन पण मारू शकत होते मारू शकत होते ना मग त्यांनी गेटच्या समोर जाऊनच का मारून केलं त्याच्याबद्दल काय घटनास्थळी जो घटना झाली ती गेट समोरच झाली की नाही मला माहिती म्हणजे तुम्ही घटना घडलेली काय बघितलेली नाही दोन्ही पाहिजे म्हणजे जे काय ऐकले ते लोकांच्याकडून ऐकले किंवा फिरायचे जे सांगितले ते ऐकले हे नाही खरे आहे की घटनेचं सर्व माहिती ती मला इतर मित्रांकडून समजली माझं असं म्हणणं आहे की आदित्य लोखंडे यांनी पोलिसांनी किंवा लोकांनी जे सांगितले एक स्टोरी सांगून ते सांगते स्वतः त्यांनी कोणत्याही पद्धतीत बघितलेलं त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा भांडणामध्ये धमकी वगैरे दिलेलं नाही हा माझा मुद्दा नव्हता हे म्हणणे खरे आहे की घटना ही ऐकून बातमीवरती आधारलेली आहे यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी कोणतीही अद्याप त्यांना पाहिली नाही महेश कांबळे सरकारी वकील महेश कांबळे सरकारी वकील आदरणीय न्यायाधीश महोदय सदस्य खटल्यातील साक्षीदार क्रमांक 8 बाळासो कोळी यांचा जबाब घेण्यासाठी मला परवानगी द्या. बाळू अण्णाचं कोळी बाळू कोळी खरं सांगेल खोटं सांगणार नाही खरं सांगेन कोण सांगणार नाही आपले नाव सांगा. बाळासो अण्णा कोळी आपले वय काय? 35 वर्ष आपण मी केळवी गावचा पोलीस पाटील व्यवसाय पोलीस पाटील केळवी दिनांक 5/4/2023 या दिवशी तुम्ही कुठे होता? मी घरी होतो त्यानंतर पुढे काय झालं? त्यानंतर मला केळवी गावचे पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक तोडले यांचा फोन आला घटनांच्या दिवशी पोलीस ठाण्यातून या तोडले या ठाण्याविरोधात मला फोन आला होता त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय माहिती काय तो काय कळालं? त्यांनी सांगितले की एका खुनाच्या आरोपात कपिल बजरंग जाधव यांना अटक करण्यात आली आणि तो पोलीस रिमांडमध्ये आहे. तुमच्यावर अलीकडे सक्ती पंचनामा पण होते का? बाळू कदम म्हणून एक होते माझ्यासोबत. माझ्यासमोर बाळू कदम ही देखील पंचसाठी होती आणि कोण उपस्थित गेले होते? 2 कॉन्स्टेबल होते आणि पोलीस निरीक्षक स्वतः होते. तिथं तुम्हाला काय पाहायला मिळालं? काय निदर्शनास आलं तुम्हाला? आरोपी होता त्यांनी अजून गुन्ह्यात वापरलेले कपडे तसेच घातले होते आणि त्यावेळी तो पोलीस रिमांडमध्ये होता. आरोपी कोण होतं का?
आरोपीसोबत कोण होतं? फक्त त्याचे वडील आले होते. आरोपीसोबत फक्त त्याचे वडील होते. जे कपड्याचे वर्णन होते आरोपीने जे गुन्ह्यात वापरले होते त्या कपड्याचे वर्णन तुम्ही करू शकताय का? त्याने काळ्या रंगाचा पूर्ण टोप्याचा शर्ट घातलेला, त्यावर पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या पट्ट्या होत्या आणि काळी पॅन्ट होती. काळी पॅन्ट होती. तसेच त्या काळ्या पॅन्टवर रक्ताचे ठिकठिकाणी डाग होते. सदस्य पॅन्टवर रक्ताचे डाग देखील आढळून आलेले होते. त्यानंतर पुढे काय झालं? पुढे पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार जप्ती सुरू केली आणि ते गुन्ह्यात वापरलेले कपडे जप्त करून त्याच्या वडिलांनी जे नवीन कपडे आणले ते आरोपींना घालण्यात गेले. त्यानंतर पुढे काय झालं? जप्ती करण्यात आली. त्यानंतर जप्ती पंचनामावर आमची सही घेतली दोघांची आणि जप्ती नोंदवली. यामध्ये तुमच्यासमोर जबाबदारी दिलेल्या जो तुमच्यासमोर तरतुदी झालेला आहे? हो, माझ्यासमोर काही तरतुदी केलेला आहे. त्याच्यामध्ये सही कोणत्या तुम्ही ओळखू शकता? हो, एकाची सही पाहिजे. माणूस असून स्वाक्षरी देखील पाहिजे आहे. राहुल कांबळे, वकील राहुल कांबळे. मान्य कोर्टासमोर चालू खटल्यातील पंचसाक्षीदाराची उलट तपासणी करण्याची परवानगी द्यावी ही विनंती. तर आपण कोणत्या गावची पोलीस पाटील आहात? तेवली. मग गावामध्ये जर काय भांडण झालं, तंटा झाला तर तुम्ही मध्यस्थी करता का? हो, मी करतो. करता. म्हणजे हातकणंगले पोलीस स्टेशन पासून तुमच्या गावचं अंतर किती आहे तरी साधारणतः? 4-5 किलोमीटर. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही पोलिसांना सहकार्य करता. हो तुमची चांगली मैत्री आहे का त्यांच्याकडे? हो. पॉईंट टू नोटीस मारल्यावर पंचसाक्षीदार म्हणत आहेत की पोलिसांमध्ये चांगली आपली मैत्री आहे. त्या अनुषंगाने जप्ती पंचनाम्यासाठी त्यांना बोलवलं होतं. त्या अनुषंगाने यांनी सहकार्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण पोलीस पाटील असल्यामुळे ते माझं कामच आहे, त्यामुळे मला जावंच लागतं. पण तो मासे म्हणतात की आमची चांगली मैत्रीपूर्ण संबंध आहे. काम एका साईडला आणि मैत्री एका साईडला. ते माझं काम असल्यामुळे इरिलेव्हंट केसचा इथे संबंधित नाही मोडला, कारण मोडॅलिटी वेगळी, ऍज अ लॉ वेगळा. नैतिकता आणि कायदा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे जे म्हणतात की माझे मैत्रीपूर्ण संबंध होते त्या अनुषंगाने यांनी सहकार्य केलेले आता कबूल करतात. शासकीय परिपत्रकानुसार ज्या ठिकाणी पंच करायचा आहे त्याचा इव्हिडन्स स्ट्रॉंग करण्यासाठी हे शासकीय परिपत्रक आहे की सरकारी कर्मचाऱ्याला तिथं पंचासाठी बोलवायचं. कायदा आम्हाला मांडायचा आहे. माझा अजून पण प्रश्न तोच आहे की हे साहेब म्हणतात की आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. हा माझा प्रश्न आहे. पण ते कामा व्यतिरिक्त आहे. असंही असू शकतं ना की कामाच्या वेळेला काम असेल, त्यांचा नेहमी संपर्काला येतात, तसं नव्हे की त्यांच्या सांगण्यावरूनच ते आले. ठीक आहे. सदर घटनेतील जप्ती पंचनाम्यासाठी तुम्हाला कोणी बोलवलं होतं? पोलीस निरीक्षक एनवाय होते. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते काय सांगितलं? त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला बोलले की कपिल बजरंग जाधव या नावाच्या आरोपीचे अटक केली आहे कुणाच्या आरोपात. तुम्ही स्वपोषण केला होता? हो. आपली तब्येत ठीक होती का त्यावेळी? हो. पंचनाम्यावेळी आरोपीला ज्यावेळी विचारलं गेलं की पोलिसांविषयी काही तक्रार आहे का, त्यावेळी आपण काय बोलला? आरोपीने काही तक्रार नव्हती. तक्रार म्हणजे फक्त मारहाण मी म्हणत नाही, काही प्रलोभन दिले असतील किंवा धमक्या दिल्या असतील की तू आता असं बोल. नाही, कशा प्रकारचं हे म्हणजे खरे आहे की आरोपीने कोणती धमकी शब्द तिथे वापरला नव्हता. गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे जे कपडे होते ते तपासकामी जप्त करण्यात आले तुमच्या समोर. हो, माझ्या समोरच जप्त केले ते कपडे. त्यानंतर आरोपीला कपडे कुठून प्राप्त झाले? त्याचे वडील नवीन कपडे घेऊन आले होते. त्याच्या वडिलांनी दिलेले कपडे नंतर ते परिधान. तुमच्या समोर आरोपीला नाव विचारलं, आरोपीने नाव काय सांगितलं होतं? कपिल बजरंग जाधव. आरोपीचे नाव कपिल बजरंग जाधव. पंचनामा किती वाजता चालू झाला? पंचनामा 11:30 वाजता चालू झाला. पंचनामा 11:30 वाजता चालू झाला आणि संपला किती वाजता? 12च्या सुमारास. समाप्ती 12च्या सुमारास.
आरोपीच्या अंगावरील जप्त केलेल्या कपड्यांचे काही वर्णन सांगू शकाल का कोर्टाला? काळ्या रंगाचा पूर्ण तुटका शर्ट, त्यावर पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या आढळल्या रेषांच्या काळी पॅन्ट, काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यानंतर काळी पॅन्ट होती. त्यावर रक्ताचे डाग. काही रक्ताची डाग होती. फक्त काळी पॅन्ट म्हणतात? हो. त्याला पुढे आणि मागे दोन्ही बाजू दोन दोन टी शर्ट. अजून काय राहिले काय नाही सांगा? नाही. मला काळ्या रंगाची फुल पॅन्ट, त्यावर काळ्या रंगाच्या आडव्या उभ्या रेषा असलेली, तिला पुढील बाजू दोन व मागील बाजूस दोन केसे असून पॅन्टवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग असलेली जुनी पॅन्ट होती असं यांचं म्हणणं झालं. आपण ज्यावेळी जप्ती पंचनाम्यासाठी गेला त्यावेळी अजून कोण होता का जप्ती पंचनाम्यासाठी? हो, माझ्यासोबत एक पंच होते. कोण होते? दगडू बापू कदम. ते पोलीस पाटीलच आहेत काय? नाही, ते नोकरी करतात. माझ्या समोर दगडू बापू कदम म्हणजे निखिल पंच होते. सदर पंचनाम्यावरती आपली सही आहे ना? हो, माझी सही. सदरच्या पंचनाम्यावर माझी स्वतःची सही आहे. थँक्यू मला. सरकारी वकील इम्रान मुल्ला. इम्रान मुल्ला सरकारी वकील. Your Honor, I seek your permission to call the prosecution witness number 8. That is eyewitness Deepak Yashwant Thakur. परमिशन granted. Much obliged. देवाच्या खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवाच्या खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. न्यायाधीश महोदयांना आपलं नाव सांगा. माझं नाव दीपक यशवंत पाटोळे. दीपक यशवंत पाटोळे. राहायला कुठं? साहेब मी रेडिओ सर मानतो. रामदास मानगाव. तुम्ही काय काम करता? सर मी वेद इंडस्ट्रीमध्ये वॉचमॅनची नोकरी करतो. व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये जॉब. वेद इंडस्ट्री म्हणजे जिथं घटना घडली त्याच्या कुठल्या बाजूला वेद इंडस्ट्री? साहेब जिथं घटना घडली ते गेट नंबर 2च्या तिथे मी वॉचमॅनची नोकरी करतो. त्याच्या दिवशी मी गेट नंबर 2 होतो. म्हणजे गेट नंबर 2 म्हणजे जिथं खून झाला बरोबर त्याच्या समोरचं गेट, बरोबर ना? हां हो. तर तुम्ही खून होताना प्रत्यक्ष बघितला आहे? हां साहेब मी प्रत्यक्ष बघितलो होतो खून होताना. हो बघितलं. तुम्ही काय बघितले ते न्यायाधीश महाराजांना न घाबरता व्यवस्थितपणे सांगा. साहेब त्या दिवशी मी सकाळी माझ्या 8 ड्युटी चालू होती. त्या दिवशी मी सकाळी 8 वाजता ड्युटीवर गेलो होतो. परंतु रोजच्याप्रमाणे माझी गेट नंबर 1वर ड्युटी असते. परंतु त्या दिवशी आमच्या वेद इंडस्ट्रीमध्ये फॅब्रिकेशनचं काम चालू होतं आणि फॅब्रिकेशनचं काम चालू असल्यामुळे एक क्रेन मागवली होती आमच्या कंपनीने आणि सामान आतमध्ये ये जाऊन होत होतं. त्यामुळे मला साहेबांनी गेट नंबर 2वर ड्युटी करण्यासाठी पाठवून दिलं होतं आणि तिथे मी 11 वाजून 20 मिनिटानंतर गेट नंबर 2वर ड्युटी करण्यासाठी गेलो होतो. आणि तिथे त्यावेळी ड्युटी करत असताना दुपारच्या 1 वाजून 20 मिनिटाच्या दरम्यान गेटच्या समोर आरडाओरड होण्याचा आवाज आला. मग त्यावेळेस मी गेटच्या बाहेर गेलो तर तिथे मला असं दिसले की दोन माणूस एकमेकासोबत भांडत होती आणि त्यात काही एक माणूस हा एका माणसावर कोयत्याने वाद करत होता आणि ते बघताना त्याने मला बघितले व त्यांनी मला धमकी दिली तू आत जा आणि त्याने त्याला शिबिरातून केली. मग मी घेऊन आतमध्ये गेलो आणि मग थोड्या वेळाने मला समजले की रामचंद्र किराणी यांचा खूप झाला आहे लोकांच्याकडून. त्या दिवशी मी ट्रेनच्या कामासाठी गेट नंबर 2वर कार्यरत होतो. थोड्याच वेळात काही माणसांचा आरडाओरड करण्याचा मला आवाज आला. त्यानंतर पाहिलं असता एक व्यक्ती धारदार शस्त्राने दुसऱ्या व्यक्तीवरती वार करताना मी पाहिले. त्यानंतर मी पाहताना त्यांनी मला पाहून धमकी दिली व आज त्यांना सांगितले. मी घाबरलेल्या अवस्थेत मी आत गेलो. नंतर काही काळाने पुन्हा बाहेर येऊन बघितल्यानंतर मला समजले की एक व्यक्ती मृत अवस्थेत रक्ताच्या सावळ्यात पडली होती. यातील मृत व्यक्तीला तुम्ही ओळखता? नाही सर ओळखत नाही. बरं, मग ज्यानं
जो त्याला मारत होता त्या आरोपीला तुम्ही ओळखता? हा, त्याला मी ओळखू शकते. त्याला कसं काय ओळखता तुम्ही? मी ते देवप्पा जाधव हे वॉचमॅन आहेत कोलकास कंपनीमध्ये, त्यांचे ते नातं होते असं मला समजले नंतर. म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या कारखान्याच्या आसपास बऱ्याच वेळेला बघितलेला आहे? हां, हो. कारखान्याच्या आसपास वारंवार मी त्यांना येताना पाहिलेलं आहे. आरोपीला पुन्हा समोर आणलं तर तुम्ही ओळखू शकाल? हो साहेब, मी ओळखू शकते त्यांना पुन्हा. आरोपीच मी ओळखू शकतो. युअर ऑनर, साक्षीदाराने आरोपीला प्रत्यक्षात खून करताना बघितलेला आहे आणि साक्षीदाराने आरोपीला व्यवस्थितपणे ओळखलेलं आहे. आरोपीच्या साक्षीदाराच्या नेहमीच्या बघण्यातला आरोपी आहे. त्यामुळं प्रत्यक्षदर्शीप्रमाणे आरोपी कपिल बजरंग जाधव यानेच हा खून केलेला आहे. जबाबानुसार कपिल बजरंग जाधव यांनी रामचंद्र खिलारे यांचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केलेली आहे. वकील दिग्विजय कालेकर. वकील दिग्विजय कालेकर. मी पाटोळे यांचा उल्लेख तपास देण्याची सर्वांनी मान्य न्यायाधीश मिळाला. आपलं नाव सांगा. दीपक यशवंत पाटोळे. आपलं काम काय? काम काय करतात? साहेब, मी वॉलमेनची नोकरी करते. कुठं? वेज इंडस्ट्रीमध्ये. त्या दिवशी खून झाला त्यापासून ते वेज इंडस्ट्री किती अंतर आहे? खूप साहेब वेज इंडस्ट्रीच्या गेट नंबर 2 च्या समोर झाला होता. कोलकास कंपनीच्या गेटच्या तिथे समोर झाला होता. बरं, आपण किती दिवसापासून वेज इंडस्ट्रीमध्ये कामाला? साहेब, मी 1 महिन्यापासून वेज इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो. आपली ड्युटी गेट नंबर किती वर असते नेहमी? माझी ड्युटी काय गेट नंबर 1 वर असते. माझी ड्युटी नेहमी गेट क्रमांक 1 वर असते. म्हणजे आजच नेमकं 2 नंबर गेटवर तुम्ही त्या खुनाच्या घटनेत झाल्या नव्हता. म्हणजे हा एक तरी योगायोग म्हणायचा की पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की 1 नंबर गेटवर आज तुम्ही नव्हता आणि 2 नंबरवर होता असं सांगावं म्हणून. नाही साहेब, त्या दिवशी आमच्या कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचं काम चालू होतं आणि क्लिप मागली होती आणि सामान आत बाहेर होणार होतं. नाही, मला हो किंवा नाही मध्ये सांगा. तुम्हाला पोलिसांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगितलं की मी आज 2 नंबर गेटवर कामाला होतो. ऑब्जेक्शन डू नॉट. साक्षीदाराला आपले तोंडातले शब्द प्रॉसिक्युशन साक्षीदार तोंडात टाकण्याचा प्रयत्न करतो. नाही, आम्ही येस मध्ये विचारलं खरं आहे किंवा खोटं आहे एवढंच खरं आहे की त्यांनी नाही म्हणावं. त्यांना तर परवानगी आहेच की नाही. म्हणजे पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 2 नंबर गेटवर होता असं सांगा. ते म्हणणं खरं आहे? नाही असं काय. हे म्हणजे खरी माहिती पोलिसांच्या सांगण्यावरून मी प्रत्यक्षदर्शीचा जबाब देता. तुम्ही त्या दिवशी सांगितले की क्रेनचं काम चालू होतं आणि तुम्ही इंडस्ट्रीच्या आतमध्ये होता असं तुम्ही सांगितलेलं आहे. एवढ्या क्रेनचं काम आणि गोंगाट असताना तुम्हाला कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला हे कितपत खरं मानलं? साहेब, मी गेटवर होतो. मी गेटच्या आतमध्ये होतो. गेटवरच होतो. गेटवर त्यावेळेस गेट बंद होतं का उघड होतं? गेटवर ओपन होतं कारण सामान आत बाहेर होत होतं. हे म्हणणे खरे आहे की गेट उघडे होते आणि गेटवर मी स्वतः कार्यरत होतो. त्यांनी जबाबामध्ये सांगितलेलं आहे की हे गेटवर नसून आतमध्ये होते आणि आवाज ऐकल्यावरती बाहेर आले असं यांच्या जबाबामध्ये आहे. त्यामुळे क्रेनमध्ये आवाज आला एक मोठी शंका आहे. त्यामुळे माझं पण आपण माहीत म्हणणं की पोलिसांच्या सांगण्यावरून जबाब होते त्याच्यातून आपण पुढे जातो. तुमचं वय किती? साहेब, माझं 53. आता आपण नॉर्मली सर्वांना 40च्या आत चष्मा लागला सगळं 53 वर्ष झाली. त्यांना कुठल्याही प्रकारचा दृष्टिदोष नाही अशा प्रकारचं कुठलेही सर्टिफिकेट वगैरे काय जमा केले का? प्रॉसिक्युशनने त्या कसं जमा केले? साहेब, असं कुठल्याही मेडिकल एव्हिडन्स किंवा कुठल्याही मेडिकल शास्त्रानुसार असं होत नाही की 53 वर्ष वया म्हणजे त्याला डोळ्याचा काही तो दोष असला असतो. माझं म्हणणं एवढंच आहे की 53 वर्षाच्या व्यक्तीला दृष्टिदोष असणारच नाही अशी खात्री कोणी करू शकत नाही. त्यानंतर तुम्ही आवाज ऐकल्यानंतर बाहेर आल्यावर तुम्ही काय करायचं? ज्यावेळी साहेब मी गेटच्या बाहेर आलो त्यावेळी मी बघितलं की एक माणूस एका माणसासोबत त्याचा वाद चालू होता आणि तो त्याला पैशाने 10,000 पैशाने त्याचा वाद करत होता आणि तेच करताना
तो त्यांना श्रीरामपूर करत होता. त्यावेळी त्याने मला धमकी दिली की तू आज जा. मी आपले घेऊन मी तिथं आत पळून गेलो. एकतर कोयत्यानं वार करत असताना साक्षीदार बोलत होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा वाचवण्यासाठीचा प्रयत्न केला आणि आरडाओरड करून मला लोकांना गोळा केला, असं कुठल्याही प्रकारे जबाबामध्ये नाही. हे म्हणणे खरे आहे की घटनास्थळी हत्या करताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी मृत रामचंद्र खिलारे यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. आणि जर आरोपीच्या समोरच जर का वॉचमन बघत असतील तर आरोपी त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं जिवंत सोडण्याची चूक करणार नाही, मग त्यांनी यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला केला. तसं कुठल्याही प्रकारच्या बाबामध्ये नाही आहे की त्यांनी पाटोळेच्यावर जीवघेणा हल्ला वगैरे केलेला. ही म्हणजे खरे आहे की पाटोळे यांच्यावर आरोपीने कोणताही जीवघेणा हल्ला केलेला नाही. घटना किती वाजता झाली? घटना 1:30 नंतर झाली. आपल्या जबाबामध्ये आपण उल्लेख फिर्यादीच्या नावासहित केला, तेजस खिलारे. याचा अर्थ फिर्याद ज्यावेळेस दाखल झाला, फिर्याद साधारण संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान दाखल झाली, त्यानंतर आपण आपल्याला जबाब दिलाय हे म्हणणं करा. दुपारी 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना कुठल्याही प्रकारचं पोलिसांना कळवण्याचं काम केलं नाही. एवढ्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलू शकतात, बऱ्याचशा पुरावे बदलू शकतात. पोलिसांना बराचसा वेळ आहे यासाठी खोटे साक्षीदार उभा करण्यासाठी. काय सांगू? हेही म्हणणे खरे आहे की घटना ही 1:30 वाजता घडली. साधारणतः फिर्याद मात्र संध्याकाळी 7च्या दरम्यान देण्यात आली. या दरम्यानच्या काळात भरपूर काही गोष्टी बदलता येऊ शकतात. तुम्ही आरोपींना ओळखता? नाही सांगू आरोपींना. आरोपींना ओळखत नाही. त्यांच्या जबाबामध्ये त्यांनी पण असं सांगितलेलं आहे, पोलिसांनी त्यांना किंवा इतरांना माहिती मिळाली जे शेजारी कर्मापक इंडस्ट्रीमधले दादू जाधव वॉचमन आहे ते त्यांचे नातू आहे. म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या वेळी त्यांना ओळखत नव्हते. त्यांनी हेही म्हणणे खरे आहे की मी आरोपीला ओळखत नाही. घटने जबाबामध्ये त्यांचं म्हणणं असं की आरोपीच्या मशरूम कट होता सडपातळ बांधायचं होतं. तसेच मशरूम कट असणाऱ्या सडपातळ बांधण्याच्या अनेक व्यक्ती परिसरामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही म्हणणे खरे आहे की तशाच वर्णाचे बऱ्याच व्यक्ती तिथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राजक्ता वटकर सरकारी वकील. प्राजक्ता वटकर सरकारी वकील. आदरणीय न्यायाधीश महोदय, या खटल्यातील मेडिकल ऑफिसर समृद्धी कलगुटगी यांना बोलवण्याची परवानगी आहे. समृद्धी कलगुटगी. समृद्धी कलगुटगी. ईश्वर साक्ष खरं सांगेल खोटं सांगणार नाही. आपलं नाव काय? समृद्धी कलगुटगी. आपण काय काम करता? मी ॲज अ मेडिकल ऑफिसर काम करते रुरल हेल्थ. आपण या मयत व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं? हो. कशी प्रोसिजर असते? जसं आमच्याकडे मृत वगैरे येतं, आम्ही आमचं प्रोसिजर पोस्टमॉर्टमचं मेडिकल प्रोसिजरप्रमाणे प्रोटोकॉल करतो. तुम्ही सांगू शकता मयत व्यक्तीला कुठं कुठं वार करण्यात आले होते? त्यांच्या गळ्यावरती 2 डाव्या बाजूला वार होते आणि उजव्या बाजूला 1 होता आणि मानेच्या मागच्या बाजूला असे 4 त्यांच्यावर धारदार हत्याराने वार झालेले होते. रामचंद्र खिलारे यांच्या डाव्या बाजूला मानेवर 2 गंभीर घाव होते. उजव्या बाजूला मानेवर 1 आणि पाठीमागे 1 असे एकूण 4 गंभीर घाव रामचंद्र खिलारे यांच्या शरीरावर झाला. ज्या हत्याराने वार झाले होते ते हत्यार कोणता असावा असं तुम्हाला वाटतं? ते एक धारदार हत्यार होतं. कोयता असू शकतो. कोयत्यासारख्या हत्याराने या गंभीर वार केली असू शकतात. तो कोयता आला होता तुमच्याकडे? हो, आला होता.
हो हाच लोकांचा हात होता. सदस्य हत्यार ही हत्येदरम्यान वापरण्यात आली होती. ज्या ठिकाणी वार झालेले आहेत त्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? हो, त्यांच्या गळ्यावरती जे वार झाले होते त्याच्यामुळे अधिक रक्तस्राव झालेले दिसून आले आम्हाला, त्यामुळे मृत्यू झालेला आहे. मानेवरील गंभीर घाव झाल्यामुळे अतिरक्तस्रावामुळे रामचंद्र खिलारे यांचा मृत्यू झाला होता. हा जो रिपोर्ट आहे हा तुम्हीच दिला? हो. सोबतचा रिपोर्ट हा मी स्वतः माझ्या याच्यात लिहिलेला आहे. वकील परवेज संधी. आदरणीय न्यायालय, मी या ठिकाणी समोर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेण्यासाठी आपल्यासमोर कळवली आहे. बरं, मला जर तुमचं नाव सांगताय? माझं नाव समृद्धी कलम. कुठं तुम्ही काम करताय? मी रुरल हातकलम नाही. यात तुम्ही जो वेपन एक्झामिनेशनचं सर्टिफिकेट दिलंय आणि जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला ते दोन्ही तुम्ही दिला. तुमच्यासोबत आणखी कोण होता रिपोर्ट लिहिला? स्वविच्छेदनासाठी आणखी एक सहकारी नेमकं कशाबद्दल हा रिपोर्ट दिला तुम्ही सांगू शकता? काय काय लिहिलं त्या रिपोर्टमध्ये? कॉज ऑफ डेथसाठी हा रिपोर्ट दिली आहे. कॉज ऑफ डेथचा नेमकी कॉज ऑफ डेथ काय असेल तुमचं काय म्हणणं? कॉज ऑफ डेथ गळ्यावरती त्यांचे जे वार झालेले होते त्यातून अधिक रक्तस्राव झाल्याने हा मृत्यू झालेला आहे. हेही म्हणजे खरे. मृत्यूचे कारण हे मानेवर झालेल्या गंभीर जखमांमुळे होणाऱ्या रक्तस्रावातूनच झालेला आहे. तुम्ही म्हटला मध्यमा तुम्ही जर आपल्यासमोर आणला तर तो तुम्ही सांगू शकता की हाच होता, बरोबर? सॉरी, मध्यमा जर तुम्हाला दाखवला तुम्ही सांगू शकता की हाच मध्यमा होता. बरं, मला सांगता नेमके कट कसे होते? म्हणजे उभे होते, आडवे होते की असं तिरकं मारलं होतं? डाव्या बाजूला दोन असे आडवे असे कट होते त्याच्यामुळे अधिक रक्तस्राव झालेला आहे आणि उजव्या बाजूला एक नाही, कोणत्या बाजूला मारले असं विचारलं. नेमके जे वेपनने वार केलेले आहे ते उभे मारलेत की आडवे मारले? आडवे पण आहेत, उभे पण आहेत. मग हे म्हणजे खरं ठरेल काय की जर तिरकं मारलं तर फक्त कॉलर बोनला मारू शकतो? आणखी नावाला सांगा. म्हणजे असं होऊ शकत नाही असं म्हणणं आहे तुमचं की तिरकं जर मारलं खांद्यावरती तर कॉलर बोनला धक्का बसू शकत नाही? बसू शकतो. तुमच्या रिपोर्टमध्ये असं कुठे मेन्शन केलं का की कॉलर बोनला मार लागला? हे म्हणजे खरे आहे. घटनेदरम्यान मतदान होत असताना होणारी जी जखम आहे त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. त्या उभ्या असू शकतात, आडव्याही असू शकतात. असं सांगता येणार नाही की उभे नसते, फक्त उभेच मारू शकतात आणि आडव्याही होऊ शकते. हे म्हणजे खरं ठरेल काय की पोलिसांचं सारखं येणं जाणं आपल्या रुग्णालयात होत असतं? हो, ते कुठली पण केस असेल की येत असते. तुमच्याही पोलिसांची ओळख झालीच असेल बऱ्यापैकी. पोलिसांची प्रोफेशनल हो. मग यात जो तपास केलाय एपीआयने मग हे आपल्या ओळखीचे असते असं माझं म्हणणं. प्रोफेशनल ओळखीचे. मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही हा रिपोर्ट बनवला असं माझं म्हणणं. नाही, हे खरे नाही की पोलिसांच्या सांगण्यावरून सदरचा शवविच्छेदन अहवाल बनवण्यात आला आहे. या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की हा रिपोर्ट तुम्ही फक्त पोलिसांच्या सांगण्यावरून बनवलाय आणि ऍक्च्युअली जे वेपन रिकव्हर झालेलं आहे ते हे हल्ल्यात वापरलं गेलं नाही आणि या ठिकाणी आज तुम्ही आज कोर्टात खोटे सांगतो. ही नवीन खरी नाही की मी कोर्टासमोर खोटी साक्ष दिली आहे.
सरकारी वकील दयानंद जाधव. दयानंद जाधव सरकारी वकील. न्यायाधीश महाराज, सदर खटल्यातील सरकारी साक्षीदार सिद्धू गोपरेड्डी यांना मी त्यांची साक्षीसाठी कटघरेत बोलवण्याची परवानगी. सिद्धू गोपरेड्डी. सिद्धू गोपरेड्डी. ईश्वर साक्षर खरे सांगेल खोटे सांगेल.